अभियान देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सुरू केलं आहे। सोबतच महाराष्ट्रामध्ये आपण नशामुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केलं आहे। मुंबईच्या अभियानाची सुरुवात झाली, आता नवी मुंबईला आपण केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान सुरू आहे। या अभियानाच्या अंतर्गत एकीकडे मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती आपण करतो, विद्यार्थ्यांमध्ये युवांमध्ये एक जागृती निर्माण करून ड्रग्सच्या संदर्भात त्यांना जागृत करतो। ड्रग्सच्या विरुद्ध लढाईमध्ये त्यांचा देखील आपण त्या ठिकाणी सहभाग घेतो आणि दुसरीकडे सरकार देखील ऑल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचनी या ठिकाणी पोलीस विभाग असेल, आपला आरोग्य विभाग असेल, फूड अँड ड्रग्ज विभाग असेल, अशा सगळ्या 20 विभागांना एकत्रितपणे जबाबदारी देण्यात आलेली आहे। सप्लाय साईडचे बॉटलनेक्स तयार करणं, त्या ठिकाणी सप्लाय कसा कमी होईल, क्रिमिनल्सवर कारवाई कशी होईल, सप्लाय चेन कशी डिस्टर्ब होईल, जे सिंथेटिक ड्रग्ज तयार करण्याकरता केमिकल्स आहेत ते कसे आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल आणता येतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं। आणि एवढंच नाही तर जी मुलं दुर्दैवाने ड्रग्सच्या अधीन जात आहेत त्या मुलांना आपल्याला त्यातून बाहेर काढण्याकरता ई ॲडिक्शनची व्यवस्था कशी देता येईल, अशी एक मोठी लढाई ही सुरू झालेली आहे। आणि मला विश्वास आहे की आपण सातत्य जर या लढाईमध्ये ठेवलं तर पुढच्या काही काळामध्ये निश्चितपणे आपण या ड्रग्सच्या विळख्यातनं आपल्या तरुणाला सोडवू शकतो। सगळीकडे सुरू आहे, शाळा कॉलेजेस सगळीकडे सुरू आहे। शाळांच्या आसपास 500 मीटर पर्यंत ज्या ठिकाणी कपड्या असतात किंवा अशा पद्धतीनं जिथे काही उपलब्ध असू शकतं अशा सगळ्या ठिकाणी कारवाई चालू झालेली आहे। त्यांना तिथं हटवणं चाललेलं आहे। त्यामुळे मायक्रो लेव्हलवर आणि मॅक्रो लेव्हलवर दोन्ही पद्धतीने कारवाई चालली। नवी मुंबई पोलीस यांचे एक इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आपण उद्घाटित केलं आहे। यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, सिडको, त्याच्यानंतर आपला अटल सेतू, सोबत आपलं जे नवी मुंबई एअरपोर्ट आहे, या सगळ्यांच्या कॅमेऱ्याचं इंटिग्रेशन हे या ठिकाणी आहे। पोलिसांचे बॉडी वॉर्न कॅमेरे आहेत त्याचे इंटिग्रेशन त्या ठिकाणी आहे। पोलिसांच्या ज्या व्हॅन्स आहेत त्याच्यावरचे जे कॅमेरे आहेत त्याचे इंटिग्रेशन आहे। सगळ्या प्रकारच्या कॅमेऱ्याचा फीड तिथे येतो। कोणीही ट्रॅफिकचं उल्लंघन केलं तर त्याचा फोटो, त्याच्या गाडीचा फोटो, त्याच्या नंबरचा फोटो त्या ठिकाणी येतो। याच्यासोबत सगळ्या प्रकारचं इव्हेंट मॅनेजमेंट तिथं करता येतो, क्राऊड मॅनेजमेंट तिथं करता येतं। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केल्यामुळे जे अचानकपणे क्राऊड तयार झाली आहे त्याचे अलर्ट्स आपल्याला प्राप्त होतात। एक अत्यंत आधुनिक अशा पद्धतीचं हे कमांड अँड कंट्रोल सेंटर आज त्या ठिकाणी आपण एका बाजूला तुम्ही अशा मुलीच्या संदर्भात युवकांशी संवाद साधता, दुसऱ्या बाजूला पुण्यात सुद्धा युवकांशी संवाद साधण्याचा एक कार्यक्रम राहुल गांधी येत आहे। काल रात्रीपासून पुण्यामध्ये मोठा गोंधळ सुद्धा पाहायला मिळतोय, असं सुद्धा बोलले। काल रात्रीचा गोंधळ काँग्रेसने ठरवून या कार्यक्रमाला रंगवण्याकरता, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता केलेला कार्यक्रम आहे। ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांनी कॉलेज कॅम्पसवर हल्लाबोल केला, मारामाऱ्या केल्या, अत्यंत दुर्दैवी आहे। आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या प्रकारे काही लोकांना हाताशी धरून एका विद्यार्थिनीचा उपयोग करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला, तेही उघड झालेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं कालचा संपूर्ण जो प्रकार आहे हा काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं। ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांचा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट आहे, आधी गाण्याचे कार्यक्रम होणार आहेत, मग राहुल गांधी त्या ठिकाणी येणार आहे, 7-8 हजार त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत। आणि त्याच्यावर त्यांनी रजिस्ट्रेशन जरी त्या ठिकाणी सांगितलं तरी मी पुन्हा सांगतो, फक्त आणि फक्त 90% 95% मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेसमधल्याच त्या ठिकाणी त्यांना एंट्री मिळणार आहे। आता आमच्या नवरात बंदी देखील काही पर्दाफाश केलेला आहे। अशा प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पैसे देऊन काही त्या ठिकाणी मुलींना आणलं जात आहे आणि काही इन्फ्लुएन्सर्सला आणलं जात आहे।
आणि स्पेसिफिक सांगितलं होतं इन्फ्लुएन्सरला की राहुल गांधी आणि पार्टीबद्दल फक्त पॉझिटिव्ह हे तुम्ही टाका तर तुम्हाला पैसे देऊ, निगेटिव्ह काही टाकायचं नाही. त्यामुळे हा इव्हेंट आहे आणि हा जो राहुल गांधींचा इव्हेंट आहे त्या इव्हेंटचं प्रिकर्सर, त्या इव्हेंटला गरम करण्याकरता, त्या इव्हेंटला कुठेतरी जसं आपण पाहतो की एखादी पिक्चर रिलीज व्हायच्या आधी कॉन्ट्रोवर्सी उभी करतात म्हणजे पिक्चर हिट होतो, अशा पद्धतीनं कॉन्ट्रोवर्सी उभी करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. निश्चितपणे पोलिसांनी त्यात लक्ष घातलेलं आहे. पोलीस योग्य कारवाई त्यामध्ये करतील. नवनाथ भट यांनी जे आरोप केलेले आहेत ते पुराव्याच्या आधारावरच केलेले आहेत आणि निश्चितपणे त्यांनी जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याची पडताळणी निश्चितपणे केली. अमित ठाकरे कामामध्ये अमित ठाकरेंनी काही कॉलेजेसना भेटी दिल्या आणि अमित ठाकरे यांनी कॉलेजला काही भेटी दिल्या. पिल्लाई सारख्या कॉलेजच्या बाजूला ड्रग्स विक्री होते अशा प्रकारच्या त्या निदर्शनामध्ये आलं. त्याने असं बोलताना म्हटलेलं आहे की पोलिसांना 24 तासांची सूट द्यावी, नशामुक्त महाराष्ट्र दिसेल. पोलिसांना 24 तास नाही, 24 महिने 365 दिवस नेहमीच सूट आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनं ते इथे आहे तिथे आहे त्याचे पुरावे असले पाहिजे. पण पुरावे नसले आणि तुम्ही जर पोलिसांना नुसतं हे सांगितलं की आम्हाला संशय आहे तरी पोलीस कारवाई करतात.